आजच्या लोकशाहीत आणि आर्टिफिशियल युगात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण राहील. SNDT विद्यापीठ मुंबई येथील कुलगुरू डॉक्टर रुबी ओझा यांचे प्रतिपादन. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथे विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत विमेन स्टडीज सेंटर धुळे अंतर्गत भारतीय ज्ञानपरंपरा आणि महिला या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आंतरविद्याशाखीय पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात संस्कृता स्त्री पराशक्ती या विद्यापीठ गायनानी करून दीपप्रज्वलन माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून SNDT महिला विद्यापीठ मुंबई येथील कुलगुरू प्राचार्य डॉक्टर रुबी ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटन भाषणात बोलताना म्हणाल्या की भारतीय ज्ञानपरंपरा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा मिटवण्याचा खूप प्रयत्न झाले, पण ही परंपरा आजही चालू आहे. पुरुष जेव्हा कष्ट संघर्ष करत होते तेव्हा ही परंपरा टिकवण्याचा महिलांनी प्रयत्न केले आहेत. महर्षी कर्वे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी महिला विद्यापीठ सुरू केले. आजच्या लोकशाहीत आणि आर्टिफिशियल युगात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण राहील. प्राध्यापकांनी पुढच्या पिढीसाठी चांगले काम करायला हवे. माननीय प्राचार्य डॉक्टर वंदना महाजन प्रसिद्ध साहित्यिका व समीक्षक या कार्यक्रमात बीजभाषक म्हणून लाभल्या. त्या म्हणाल्या की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भारतीय ज्ञानपरंपरा याचा अभ्यास स्त्री अभ्यास केंद्रांनी केलेले दिसून येतो. भारतात विविध विचारधारा आहेत. विद्यापीठाच्या पलीकडे देखील स्त्री भारतीय ज्ञानपरंपरा दिसून येते. या ज्ञानपरंपरा विद्यापीठांनी एकत्र करणे आवश्यक आहे. विविध स्त्रियांनी भारतीय ज्ञानपरंपरेत सहभाग दिलेले दिसून येतो. जगभरातल्या अभ्यासकांनी ज्ञानाच्या सर्वसमावेशक व सापेक्ष आहे असे म्हटले आहे. तसेच स्त्रियांच्या नजरेतून भाषेकडे बघितले पाहिजे, कारण याच्या भाषेत स्वजळ व विनम्रता असते. तसेच वेदांमधील सूक्तात स्त्रियांचा देखील मोठा सहभाग आहे. भारतीय ज्ञानपरंपरेतील प्राचीन ग्रंथातील जुनी मांडणीत पुनर्विचार होणे एक मोठे आव्हान आहे, असे त्यांनी आपल्याला बीजभाषणात म्हटले आहे. सदर कार्यक्रमासाठी वेस्ट खानदेश भजनी सेवा मंडळ धुळेच्या अध्यक्षा माननीय स्मिता अजमेरा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा व या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मेघाजी कामेरकर यांच्या हस्ते अतिथी व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्या आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाल्या की भारतीय ज्ञानपरंपरेतील शिक्षण, संस्कृती, कला, साहित्य आणि समाजजीवन या सर्व क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. परंतु कालांतराने महिलांचे हे योगदान अनेकदा दुर्लक्षित झाले आहे, हे आपणास मान्य करावे लागेल. त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास महिलांच्या दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. सदर राष्ट्रीय चर्चासत्रात एकूण 200 शोधनिबंध सादर करून प्रकाशित करण्यात आले. हा कार्यक्रम 4 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला. यात प्रमुख प्राचार्य डॉक्टर रामकिशन दहीफळे, कला महिला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र तलवारे, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ क.ब. चौ. उमवी जळगाव, प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील, अधिष्ठाता मानव्य विद्याशाखा क. बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे सर्व मान्यवर सत्रांचे प्रमुख म्हणून लाभले. विमेन स्टडीज सेंटरच्या समन्वयक प्राध्यापक अस्मिता हिंगोणेकर, सहाय्यक समन्वयक डॉक्टर नामदेव माळी व डॉक्टर पूनम गिरासे, तसेच महाविद्यालयातील IQACचे समन्वयक डॉक्टर विनोद उपरवट, प्राध्यापक RK शिंदे, प्राध्यापक दिनेश खंडारे, डॉक्टर संजय पाटील, प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे, डॉक्टर वर्षा दाभाडे, प्राध्यापक सचिन काळे, प्राध्यापक महादेव जामधाडे, अधीक्षक श्री महेंद्र बागुल तसेच श्री विजय बागडे यांनी या राष्ट्रीय चर्चासाठी मोलाची भूमिका बजावली. सदर कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल या राष्ट्रीय चर्चासत्राला उपस्थित प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नामदेव माळी यांनी केले, तर प्राध्यापक अस्मिता हिंगोणेकर यांनी आभार प्रदर्शन केले. सदर बातमीचे लेखन डॉक्टर युवराज सूर्यवंशी यांनी केले. और बहुत ऋषि मुनियों का और मैडम है यहाँ पे, मैडम का विषय है तो वो आपको बहुत अच्छी तरह से बताएंगी कि ये परंपरा कैसे चली. मैं उसमें विषय में नहीं जाती हूँ, लेकिन एक समय के बाद जब बीच में कुछ हमले हुए, बीच में कुछ हमारी ज्ञान परंपरा पे आघात हुए, काफी लंबा समय वो भी रहा, लेकिन उस समय पुरुष
पुरुष समाज, ज्यादातर, अधिकतर, मैं सब नहीं कहती हूँ, अधिकतर पुरुष समाज अपना घर परिवार, अपना समाज संभालना,